गोरगरीब सर्वसामान्य जनता आणि महिलांच्या सुरक्षेसह शहराचा विकास करण्यासाठी विधानसभेच्या रणांगणात उतरलेली लक्ष्मी ताठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 9 नोव्हेंबर 2024 रोजी संजय बच्छाव यांच्या हस्ते संपन्न झाले। देवळाली मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लक्ष्मी ताठे या उभ्या असून देवळाली कॅम्प येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय आणि प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। लक्ष्मी ताठे यांची निवडणुकीची निशाणी ऊस शेतकरी आहे, त्यामुळे जुना बस स्टँड देवळाली कॅम्प येथे सायंकाळी जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी अशोकराव धात्रक, वसंत बोडके, शरद धोत्रे, राजाभाऊ धोत्रे, किरण चंद्रमोरे, दीपक हेंबाडे, संजय बच्छाव, किरण गायकवाड, निवृत्ती फणसे, गुलाबराव शिंदे, संजय बाबा सानप, अशोक शिंदे, सुधाकर राव, एकनाथ महाराज वानखेडे, योगिता बोराडे, नम्रता ताठे, सुरेखा पाटील, शालिनी शेळके, कल्पना जगताप, मोनिका निकम, अनिता ताठे, समीक्षा सोनवणे, वंदना गांगुर्डे, किरण भगत, चंदा साळवे, मुस्ताक इमाम कुरेशी, इस्माईल शेख, शबीर शहा, सिद्धांत दोंदे, वंदनाताई काळे, कविता भालेराव, कृषी भालेराव, नैना गांगुर्डे, सविता अंडागळे, प्रणीशा गायकवाड, राजूभाऊ परदेशी, काँग्रेस अल्पसंख्याक शहर अध्यक्ष प्रवीण शेठ गायकवाड, प्रतिभाताई रोकडे, धनंजय जाधव, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी धनंजय जाधव, बहुजन रयत परिषद या संघटनेचा प्रवक्ता, देवळाली विधानसभा मतदारसंघामध्ये बघत असता ताईंनी सांगितल्याप्रमाणे खरोखर या मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला हा सर्व मतदारांना डोळ्याने दिसतो। ताईंनी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचा आम्ही सोबत होतो, दौरा केलाय, विविध प्रश्नावर चर्चा झाली। देवळाली मतदारसंघासाठी आता आमचं ठरलंय की यंदा ताईंनाच आमदार बनवून, ताई आमच्या कामाच्या आहे, हक्काच्या आहे आणि सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व ताई सभागृहात करतील याची खात्री आम्हाला आहे। तर खरोखर ताईच आमचे आमदार आहे। सर्व या देवळाली मतदारसंघाच्या सर्वांच्या वतीने, सर्व मतदारांच्या वतीने मी ताईला शुभ आशीर्वाद देतो आणि भरभरून मताने त्यांचा ऊस आणि शेतकरी अनुक्रम नंबर 12 या निशावर मतदारसंघातील सगळे तरुण असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, इथला रस्त्याचा प्रश्न असेल, वैद्यकीय प्रश्न असेल, शैक्षणिक असेल, या सर्व प्रश्नावर एक झुंजार असा आवाज उठवणारा आमच्या ताई आहे। सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या ताई बोलल्याप्रमाणे खरोखर ताई काम करू शकता। सर्वांनी ताईच्या पाठीशी उभं राहून त्यांना विजय करा, विजय करा, विजय करा। आज माझ्या इथे कार्यालयाचं भव्य दिव्य असं लोकार्पण सोहळा झालेला आहे, तरी इथे सर्वच देवळालीतले मान्यवर इथे उपस्थित राहून या कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी सर्व उपस्थित राहिले, त्याच्याबद्दल मी सर्वांचे इथे आभार मानते। का आज तुम्ही माझ्या कार्यालयात इतक्या भरभरून सर्व महिला, जेंट्स, सर्व पदाधिकारी सर्वांनी इथे कार्यालयात येऊन या कार्यालयाची उद्घाटन करून शोभा वाढवली। देवळाली मतदारसंघामध्ये मी अनेक 3-4 वर्षापासून काम करत आहे। देवळाली मतदारसंघ हा अतिशय असा चांगला आहे आणि देवळाली मतदारसंघात या वेळेला मला खात्री आहे का मी ह्या मतदारसंघातून सर्वांच्या साक्षीने व सर्वांच्या आशीर्वादाने निवडून येईल एवढंच सांगते। कारण देवळाली मतदारसंघामध्ये फक्त घराणेशाही, मुलगा आमदार, बाप आमदार असला की मुलगा आमदार होतो, बाप आमदार असला की मुलगी आमदार होते। ही घराणेशाहीला कुठेतरी आळा घालण्यासाठी मीही या रिंगणामध्ये उतरले। कारण सामान्य जनतेने केव्हा निवडून यायचं, सामान्य जनतेला केव्हा संधी मिळायची। कायमस्वरूपी घराणेशाही 40-40 वर्ष हे लोक राज्य करतात व कधीही थांबत नाही।
सामान्य जनतेला जर एखादी संधी देऊ शकत नाही आणि मतदार बांधवांना तर मी एवढं सांगेल का मतदारांनी सुद्धा आता पैशाला कुठेही बळी न पडता आपण या मतदारसंघामध्ये चांगले उमेदवार निवडून द्या. अपक्ष उमेदवारांना या वेळेला संधी द्या, कारण पक्षातले उमेदवार तुम्ही बघता या पक्षात निवडून येतात आणि त्या पक्षात कोलांट्या उड्या खातात. त्याच्यामुळे या पक्षातल्या उमेदवारांना आता जनतेने धडा शिकवला पाहिजे. आज आपल्याला 1000-2000 रुपये देतात मताचे. अहो आपल्याच गरिबांच्या जीवावरती हे मोठे झालेले असतात. आपल्या गरिबांच्या मुंड्या पिळतात आणि आपल्याला 1000-2000 देतात. जर 1000 रुपये रोज जर मताची किंमत आपली लावतात त्याचा अर्थ का आपल्याला रुपयाही मतदानाचा पडत नाही. आज आपण बघतो का लहान मुलाला आपण 1 रुपया दिला तर तो लहान मुलगा सुद्धा 1 रुपया घेत नाही. तेव्हा आपण तर समजदार आहोत, आपण एवढे अनपढ नाही आहोत का 1000 रुपये मताचे घेऊन यांना मतदान करायचं. म्हणून जनतेला मी आव्हान करते, देवळाली मतदारसंघातल्या सर्वच जनतेला मी आव्हान करते का ह्या वेळेला लक्ष्मीताई ताटेच्या रूपाने तुम्ही मला आमदार बघा. तुमच्या सर्व समस्या ज्या असतील तुम्हाला मी शब्द देते या वेळेला का तुमच्या मतदारसंघामध्ये कुठेही प्रगती झालेली नाही. मतदारसंघाचा जर तुम्ही विकास झालेला नाही. तुम्ही मतदारसंघ बघा जसा का तसा 40-50 वर्षापासून हा मतदारसंघ अतिशय असा कुठे खड्डे, महिलांना जर डिलेवरी व्हायची असली तर महिलांना चांगलं हॉस्पिटल नाही, मेंटिफस्ट म्हणजे महिलांना सुविधा नाही आहेत, पुरुषांना सुविधा नाही आहेत. तुम्ही रोड बघा, पूल बघा, या मतदारसंघाचा कुठेही विकास झालेला नाही. फक्त आले की 5 वर्षांनी येतात आणि 5 वर्षांनी हात जोडतात, ताई मतदान करा, दादा मतदान करा. म्हणून आपण सर्वांनी यांना धडा शिकवला पाहिजे व सामान्य जनतेला आपण निवडून दिलं पाहिजे. एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगते. इथेच सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम.